नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जेव्हा मी अनेक अशी स्थळं बघते की ते कसा विचार करतात, कशी स्थळं पसंत करतात, काय प्रश्न विचारतात, तेव्हा माझ्या एक लक्षात येतं की ते गोंधळून गेलेले आहेत. त्यांना कोणता प्रश्न पडतो माहितीये की मी एखादं स्थळ पसंत कसं करू, म्हणजे अशी कोणती योग्य पद्धत आहे जेणेकरून मला कळेल की हे स्थळ माझ्यासाठी सुयोग्य जोडीदार किंवा सुयोग्य स्थळ आहे का नाही. माझ्याकडे एक युक्ती आहे मित्रांनो, ही जर युक्ती तुम्ही वापरली तर कदाचित तुम्हाला तुमच्यासाठी जो योग्य जोडीदार आहे तो शोधणं सोपं होईल. ती कोणती युक्ती आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपलं चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. विवाह विषयक अनेक व्हिडिओज आम्ही या चॅनलवर पब्लिश करत असतो, ते तुम्हाला पाहायला मिळतील. वळूया आजच्या विषयाकडे. मित्रांनो, एखादं स्थळ जेव्हा तुमच्या समोर येतं किंवा एखाद्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही भेटता आणि मग घरी आल्यावर तुम्ही रॅन्डम विचार करता की या मुलीतलं हे चांगलं आहे, या मुलातलं हे चांगलं आहे, हे वाईट नाही, किंवा या गोष्टी मला पटण्यासारख्या नाहीयेत. मग त्याचं काय करता? तुम्ही गोंधळून जाता. फक्त तुमच्या आईचं एक म्हणणं असतं, तुमच्या वडिलांचं एक म्हणणं असतं, भाऊ बहीण जर तुम्हाला मदत करत असतील या प्रोसेसमध्ये तर त्यांचं काहीतरी म्हणणं असतं. बरोबर आहे? तुम्हाला ते स्थळ आवडलेलंही असतं, पण मी होकार द्यायचा का नकार द्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडलेला असतो. माझ्याकडे अशी एक युक्ती आहे जिचा तुम्ही वापर केलात तर तुम्हाला स्थळ निवडणं सोपं पडेल. काय करायचं? एक कागद घ्यायचा आणि त्या कागदावर 2 रकाने म्हणजे कॉलम्स आखायचे. एकात असतील पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि एकात असतील निगेटिव्ह पॉइंट्स. कोणत्याही स्थळाला भेटल्यावर किंवा त्यांची प्रोफाईल पाहिल्यानंतर त्या स्थळात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह पॉइंट सेक्शनमध्ये लिहायच्या आणि कोणत्या गोष्टी या नेगेटिव्ह तुमच्या दृष्टिकोनातून आहेत त्या नेगेटिव्ह सेक्शनमध्ये लिहायचा. सरळ काउंट करायचं की पॉझिटिव्ह गोष्टी किती आहेत आणि नेगेटिव्ह गोष्टी किती आहेत. जर पॉझिटिव्ह गोष्टी या खूपच कमी असतील आणि नेगेटिव्ह गोष्टी या खूप जास्त असतील आणि त्या गंभीर असतील, म्हणजे त्याच्यात तुम्ही ऍडजस्टच करू शकत नाही, तर चक्क त्या स्थळाला तुम्ही नकार देऊ शकता. कारण कसं आहे, जर नेगेटिव्ह गोष्टी तुम्ही खूप लिहून काढलेल्या असतील आणि हे मला चालणार नाही, हे मला चालणार नाही, याच्यात मी ऍडजस्टच करू शकणार नाही, बापरे हे तर मला समजणं शक्यच नाही या व्यक्तीचं, असं जर असेल तर ते स्थळ कदाचित तुमच्यासाठी योग्य नाही असा हा सिग्नल आहे. आता बरेचदा काय होतं, नेगेटिव्ह पॉइंट जे आपण लिहितो तेव्हा खूपच आपण चिकित्सा करतो. तर निगेटिव्ह पॉइंट्स लिहिताना आपण योग्य विचार करून ते लिहित आहोत की नाही, स्थिर बुद्धीने ते लिहित आहोत की नाही, हाही विचार होणं आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह पॉइंट्स आणि निगेटिव्ह पॉइंट्स लिहून काढाल ना, त्यानंतर निगेटिव्ह पॉइंट्स या सेक्शनवर जाऊन प्रत्येक निगेटिव्ह पॉइंटवर नीट विचार करायचा आणि यातील मी कोणती गोष्ट आहे ती ऍडजस्ट करू शकतो किंवा ऍडजस्ट करू शकते हेही लिहून काढायचं. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. बरेचदा नेगेटिव्ह पॉइंट्स असे असतात की आवडीनिवडीविषयी, की मला XYZ आवडतं, त्या व्यक्तीला XYZ आवडत नाही, किंवा तिला वेगळंच काहीतरी आवडतं जे मला आवडत नाही. बरोबर आहे की नाही? पण मग आपण या गोष्टीत काही ऍडजस्टमेंट करू शकतो का, समोरच्याला फ्लेक्झिबिलिटी देऊ शकतो का, हा विचार करायचा. मग नंतर जायचं पॉझिटिव्ह सेक्शनमध्ये. पॉझिटिव्ह सेक्शनमध्ये बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेतच, त्यातल्या कोणत्या गोष्टी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहेत यावर विचार करायचा. म्हणजे काही व्यक्ती असतात ज्या तुम्हाला 100% तुमच्या स्वभावाशी त्यांचा स्वभाव जुळलेला असतो, ते तुमचे विचार समजून घेणारे असतात. मग तो जो फॅक्टर आहे तो तुमच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे, खरं तर तो खूप जास्त महत्वाचा आहे, त्यावर विचार करायचा. मग या पॉझिटिव्ह गोष्टीसाठी मी काही नेगेटिव्ह गोष्टी ऍडजस्ट करू शकतो का किंवा करू शकते का याचा विचार करायचा. मित्रांनो, जेव्हा आपण लव्ह मॅरेज करतो तेव्हा आपण एवढं सगळं बघतो का? लव्ह मॅरेज करताना किंवा तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यात जर एखादा काही पास्ट असेल आणि तुम्ही कोणाच्या प्रेमात पडलेला असाल तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय बघितलं, ह्या व्यक्तीतलं मला हे आवडलं, हे आपण बघितो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे नेगेटिव्ह पॉइंटचा तेव्हा तुम्ही विचार केलेला नसतो. मग आता लग्न करताना असं आणि तसं आणि हे आणि ते एवढा विचार करण्याची गरज नाही. फक्त हे महत्वाचं आहे की कोणत्या गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली आवडत नाहीत आणि ज्याच्यात तुम्ही कधीही आयुष्यात ऍडजस्टमेंट करू शकत नाही, अशा गोष्टी जर त्या व्यक्तीची निगेटिव्ह पॉइंट असेल
तर मात्र त्यावर तुम्ही नीट विचार करा. कारण जर त्या नेगेटिव्ह पॉइंटचा नीट विचार केला गेला नाही तर पुढे जाऊन तुमच्यात भांडणं होऊ शकतात, कदाचित डिवोर्स होऊ शकतो. आणि या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आणि म्हणूनच ही कॉलम जी पद्धती आहे किंवा हे रकाने करून लिहिण्याची जी पद्धत आहे ही खूप उपयुक्त आहे, ज्यामुळे आपल्याला क्लॅरिटी येते, आपण आत्मपरीक्षण करतो, समोरच्या स्थळालाही आपण नीट समजतो. बरोबर आहे की नाही? आणि हे जेव्हा तुम्ही लिस्ट लिहाल ना, त्या लिस्टमध्ये ती वारंवार खोडायचं की आता हा नेगेटिव्ह पॉइंट आहे, हा थोडासा पॉझिटिव्ह सेक्शन मध्ये गेला आहे, असं त्याच्यावर काम करायचं. आणि ते एकदा व्यवस्थित काम झालं तर त्यानंतर ठरवायचं की या स्थळाला मला होकार द्यायचा आहे का नकार द्यायचा आहे. मित्रांनो, ही युक्ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. या युक्तीचा जर तुम्हाला फायदा झाला तर तेही तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये जाऊन जरूर सांगा. अशाच अनेक युक्त्या मी तुम्हाला सांगत जाईन. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.